कन्हाड पोलीस स्टेशन अंतर्गत खदान नंबर 6 येथे एक हृदयद्रावक घटना घडलेली आहे। नशेच्या आहारी गेलेल्या मुलानं घरगुती वादातून स्वतःच्या 60 वर्षीय वृद्ध आईला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे। त्यामुळे ती गंभीर जखमी झाली आणि उपचारार्थीच तिचा मृत्यू झाला। या प्रकरणी कन्हाड पोलिसांनी आरोपी रितेश उर्फ सोनू जगन शेंडे वय 32 राहणार खदान नंबर 6 कन्हाड याला अटक करून त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केलाय। फिर्यादी सौ रिंकू मुकेश मेश्राम वय 35 राहणार प्रगतीनगर सुपर टाउन कन्हाड या महिलेची आई मनोरमा जगन शेंडे वय 60 राहणार खदान नंबर 6 कन्हाड आपल्या लहान मुलासोबत राहत होती। तसेच रिकूची मावशी मंगला अशोक कांबळे प्रकृती ठीक नसल्यानं मागील 1.5 महिन्यांपासून मनोरमा शेंडे यांच्याकडे राहत होती। आरोपी रितेश उर्फ सोनू जगन शेंडे याचे लग्न झाले असून त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे। तो मजुरीचं काम करतो, मात्र तो दारूच्या नशेत आईला वारंवार मारहाण करत होता। मागील 6 महिन्यांपासून त्याची पत्नी त्याला आणि मुलांना सोडून निघून गेली, त्यामुळे तो आईला नेहमी त्रास देत होता। आई पिण्यासाठी पैसे मागणे, घर त्याच्या नावावर करून देण्याची मागणी करणे आणि नकार दिल्यास मारहाण करणे हे त्याचं रोजचाच प्रकार झाले होते। शनिवारी 15 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास फिर्यादी रिंकू आपल्या मावशीच्या घरी विश्रांती घेत असताना तिला आईच्या किंकाळ्या ऐकू आल्या। बाहेर आल्यावर तिने पाहिले की रितेश आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होता आणि म्हणत होता, माझी बायको पुन्हा घरी आण, तुझ्यामुळे ती पळाली। रिंकूने आईला भावाच्या तावडीतून सोडवले आणि आईला घेऊन तक्रार देण्यासाठी कन्हाड पोलीस स्टेशन पोहोचली। पोलिसांनी आईची तक्रार नोंदवून तिला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हाड येथे पाठवले। डॉक्टरांनी प्राथमिक उपचार घेऊन मेयो हॉस्पिटल नागपूर येथे पुढील उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला। मात्र मनोरमा शेंडे यांनी सांगितले की माझी तब्येत ठीक आहे, मी उद्या दवाखान्यात जाईन। त्यामुळे रिंकू आईला रात्री 3 वाजता घरी घेऊन गेली। तिने आईला झोपवलं आणि स्वतः बाजूच्या घरात मावशीसोबत झोपली। रविवारी 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता मनोरमा शेंडे यांनी मुलीला आवाज दिला आणि म्हणाल्या, माझ्या पोटात आणि छातीत खूप दुखत आहे, मला दवाखान्यात ने। रिंकूने शेजाऱ्यांना बोलावलं आणि त्वरित ऑटो रिक्षा शोधण्यासाठी बाहेर पडली। तिला रिक्षा मिळाली नाही म्हणून ती सकाळी 8:30 वाजता घरी परतली। तेव्हा शेजारी आधीच घरात जमले होते आणि त्यांनी सांगितले की तिच्या आईचे निधन झाले। आईच्या पोटावर आणि कमरेवर जबर मारहाण केल्यामुळे तिच्या दुखापती गंभीर झाल्या आणि त्यातच तिचा मृत्यू झालाय। या प्रकरणी कन्हाड पोलीस आणि फिर्यादी रिंकू मेश्राम यांच्या तक्रारीवरून आरोपी रितेश उर्फ सोनू जगन शेंडे याला अटक करून हत्येचा गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज के तरफ बावणकर, कन्हाड, नागपूर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।